कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे, काय झालं? तुम्ही चिडलात का? नो, मग असे वर का आलात? बिकॉज आय एम डिस्टर्ब्ड। काय झालंय डिस्टर्ब व्हायला? तुला मी एवढा वेळा पाणीपुरी बनवून दिली, पण तुला ती बेस्ट वाटली नाही। कारण ती नव्हती बेस्ट, म्हणजे ठीक होती, ओके होती। ठीक होती, ओके होती, पण बेस्ट नव्हती ना। एजे, त्यात एवढं काय चिडण्यासारखं? म्हणजे पाणीपुरीच तर आहे। हे बघ, मी चिडलो नाहीये, मी डिस्टर्ब झालोय। कारण की असं कधीच झालं नाहीये की मी पाणीपुरी बनवली आणि ती कधी बेस्ट झाली नाही। ते मी बनवतो म्हणून नाही, कारण की माझं प्रपोर्शन दरवेळेला परफेक्ट असतं म्हणून। हेच तर, हाच प्रॉब्लेम आहे। एजे, पाणीपुरी म्हणजे काय तुमच्या रेस्टॉरंट मधली कुठली तरी कॉम्प्लिकेटेड डिश नाहीये, साधी पाणीपुरी आहे। हे बघा, सोपं तर असतं, पुरी घ्यायची, ती फोडायची, त्यात रगडा, थोडंसं गोड पाणी, तिखट पाणी खायची आणि मग छान आस्वाद घ्यायचा पाणीपुरीचा। एवढं सोपं आहे। कसं आहे ना, मिस्टर परफेक्ट कधी कधी इम्परफेक्ट बनूनच गोष्टी परफेक्ट करायच्या असतात। पण तुम्ही काय, त्यात पण ते प्रपोर्शन वगैरे काय आणलं, म्हणूनच मला तुमची पाणीपुरी नाही आवडली। मग कुठली पाणीपुरी आवडते तुला? ठेल्यावरची। मी आणि मन्या खातो ना ठेल्यावरची, ती। सुमती, आज मी लीलाच्या सासरी जाऊन आलो। तिथे गेल्यानंतर ना प्रत्येक वेळेला एजंटच्या चांगुलपणाची जाणीव ना प्रत्येक वेळी नव्याने होते बघ मला। तू अचानक आम्हा सगळ्यांना सोडून गेलीस, त्यानंतर माझ्या लीलाची मला खूप काळजी वाटायला लागली। असं कसं होणार, मी काय करू तिच्यासाठी काही कळत नव्हतं ग मला। तिला माया लावणारी, तिच्यावर प्रेम करणारी, तिचा मनापासून सांभाळ करणारी अशी कोणतरी मला हवी होती, म्हणून मी कालिंदीशी लग्न केलं। पण सुरुवाती खरं सांगू का, कालिंदी तुझी जागा कधीच घेऊ शकली नाही ग। एक बाप असूनही माझ्या डोळ्यासमोर तिच्यावर अन्याय होत होता, ती दुखावली जात होती, पण हे सगळं मी निमूटपणे बघत होतो ग। कधीच त्या गोष्टीला प्रतिकार केला नाही। मी तिचा बाप आहे आणि मी काही करू शकत नाही ह्याची बोच मला ना कायम सलत होती बघ। मला वाटायचं की माझ्या लीलाचं चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं, तशी स्वप्न मी बघत होतो। तिच्यावर मनापासून प्रेम करणारं कुणीतरी असा, पण ते पण पुण्य माझ्या पदरी नाही पडलं। पण सुमती, आज ना मी तुला खात्रीने सांगू शकतो बघ, एजंट सारखा चांगला नवरा, चांगला जावई मला तरी असं वाटतं ना की अजून तरी जन्माला आलेला नाही बघ। मी अपॉइंटमेंट न घेताच आलो। जगातला कुठलाही मुलगा एवढा मोठा कधीच होत नाही की एका वडिलांना त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल। यांची ऐपत काढायचा तुला काहीही अधिकार नाही साळुंखे। तुला पैसेच हवेत ना, मिळतील, पण पुन्हा या घराकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाहीस तू। एक जावई म्हणून मान देण्यापेक्षा एक मुलासारखं मला सांगितलं असतं की काय प्रॉब्लेम आहे, तर हे सगळं झालं नसतो। सुमती, आता रेवती सुद्धा लग्न करून त्याच घरात जाणार आहे। माझ्या दोन्ही मुलींचं खूप चांगलं होणार आहे, माझ्या आयुष्याचं सार्थक झालं। सुमती, मी आता अभिमानानं माझं तोंड तुला दाखवू शकतो। फाइन,
तुला ठेल्यावरची पाणीपुरी आवडते ना? ठीक आहे, मलाही खायची ती पाणीपुरी. काय तुम्ही आणि ठेल्यावरची पाणीपुरी? हो. एजे मस्करी करता ना माझी? नो नो, आय एम सिरियस. आय एम व्हेरी सिरियस. आणि मी हे चिडून नाही म्हणत आहे. मलाही पाहायचं की त्या ठेल्यावरच्या पाणीपुरीत काय खास आहे. ओके, लगेच जाऊया. चला. आता मनाला पण फोन करून बोलू. मन्याला? एजे अहो, मन्याला कशाला? कशाला म्हणजे? तुला त्याच्याबरोबर ती पाणीपुरी खायला आवडते, राईट? मग त्याला या प्लॅन मध्ये इन्क्लूड करायला नको? कॉल पण एजे कॉल कर. आलोच मी. आता जे काय सगळं चाललं होतं ते अजिबात पटलं नाही मला. दुर्गा, मला सांग, नक्की तुझ्या डोक्यात काय आहे? तू त्या लीलाच्या बहिणीला ऍक्सेप्ट केलंयस का? काय विचारतोय मी? दुर्गा, अगं तू बोलत का नाहीस काही? अरे तू अपसेट का आहेस? मला एक सांग, ती रेवती आणि त्या यशच्या लग्नाला तू परवानगी दिली आहेस ना? अगं मग हा प्लॅन एक्झिक्यूट कसा होईल ह्याच्याकडे लक्ष दे ना. अपसेट का होतीयस? अपसेट आहे मी किशोर, पण रेवती आणि यशमुळे अपसेट नाहीये मी. एजे आणि लीलामुळे अपसेट आहे. आपण त्यांना किती वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी एजे कुठल्या तरी वेगळ्याच चष्म्यातून तिच्याकडे बघतात. बघितलं ना तुम्ही, लीलाला किती प्रेमाने पाणीपुरी भरवत होते एजे. घरातल्या बाकीच्यांसाठी कधी असा पाणीपुरीचा बेत केला होता एजेंनी? तुम्ही कधी एजेंच्या हातची पाणीपुरी खाल्ली आहे? पण नाही, तिच्यासाठी काही करायला एका पायावर तयार होता तिचे. का कळत नाहीये एजेंना की ती मुलगी या घरासाठी योग्य नाहीये? आमची सासू होऊन हे घर सांभाळू शकत नाही ती मुलगी. पण एजे तिचं सगळं सहन करतात. का करतात? का तिच्या सगळ्या चुका पोटात घालतात? तिचे सगळे टँट्रम सहन करतात, तिच्या सगळ्या चुका माफ करतात. का? आणि आता तर तिचा तो कोणतरी मित्र आलाय, तोही सहन होतोच आहे त्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.